श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की श्रीकृष्ण जन्माष्टमी पहा आता येणार आहे. 2 दिवसाने श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे 2025 मध्ये. आणि या आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पहा, कारण 15 ऑगस्टच्या दिवशीच श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा आहे. 15 ऑगस्ट ही त्याच दिवशी आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी त्याच दिवशी आहे. तर ह्या 15 ऑगस्टच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत पहा. ह्यापैकी कुठली वस्तू तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. तर आता तुम्ही ही नाही तुम्हाला अगोदर आणणं झालं तर तुम्ही नंतर पण घेऊन येऊ शकता. समजा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीसुद्धा घेऊन येऊ शकता. त्यात अगोदर आणणं झालं तर नक्की घेऊन या. तर आपल्याला कोणत्या वस्तू आणायच्या? आता पहा, घरातील वाद कलह संपणार आहेत पहा, किंवा नकारात्मकता नष्ट होईल, मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा, यासाठी पण आपल्याला काही उपाय करायचे आहेत. कारण पहा, श्रीकृष्ण हे बाळकृष्ण आहेत आणि बाळकृष्ण म्हणजेच आपले लहान मुलं. आपल्या घरामध्ये आपण कसं म्हणतो की माझं बाळकृष्ण आपलं माझं गोकुळावानी माझं घर भरलं आहे, तसंच आपल्याला ह्या बाळकृष्णाच्या जी जन्माष्टमी आलेली आहे, तर ह्या जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत पहा. आता आपल्या आसपास जिथे आपल्याला पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे ह्या वस्तू नक्की तुम्हाला मिळून जातील पहा. आता आपल्याला मेन म्हणजे आपल्याला बाळकृष्णाची जे मूर्ती आता कुणाच्या घरामध्ये जर नसेल तर त्यांनी नक्की या दिवशी आवर्जून आणायचे आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, मुलं हे बाहेर असतात. बाहेर म्हणजे त्यांच्या नोकरीसाठी कामधंद्यासाठी बाहेर गेलेले असतात. मग त्यांच्या घरामध्ये ते बाळकृष्णाची मूर्ती वगैरे आणू शकतात. कारण गणपती बाप्पा, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता किंवा आपण मग शंभू महादेवांची वगैरे ह्या मूर्त्या आपण घरामध्ये आपण वापरू शकतो. जरी आपण लांब जरी असलो तर आपण बऱ्याच वेळेला काय म्हणतो, आमचे देव गावाकडे आहेत, आमचे देव गावाकडे आहेत, देव गावाकडे आहेत, पण तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती, कारण घरामध्ये लहान लेकरं आपल्या वावरत असतात, त्यामुळे आपण तिथे बाळकृष्णाची मूर्ती जर नसेल तर आपण बाहेर घेऊन येऊ शकतो. आणि त्यानंतर बाळकृष्णाचे आपण कपडे, म्हणजे कुठलेही बाळकृष्णाचे आपण कपडे, ते आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला मूर्ती आहे पण त्यांचे कपडे, मला हे घ्यायचं होतं, मला बाळकृष्णासाठी मला हा हार घ्यायचा होता, ते आपण आणू शकतो. किंवा मग आपण असं त्यांच्या खाली अंथरण्यासाठी जे कापड असतात, वस्तू असतात, त्या पण वस्तू आपण आणू शकतो या आपल्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी. आता हे झालं बाळकृष्णाविषयी. पण आपल्याला मेन म्हणजे आपल्याला बासरी सगळ्यांना माहिती आहे, तर आपल्याला बासरी आणायची आहे या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी. आणि त्याचबरोबर आपल्याला मोरपीससुद्धा आणायचं आहे. मोरपीस आणायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये वाद कलह संपण्यासाठी पहा, आपल्याला आहे ना आपल्या पूर्ण फॅमिलीचा एक फोटो घ्यायचा आहे पहा. आणि पूर्ण फॅमिलीचा फोटो आपल्या घरामध्ये आपल्याला हॉलमध्ये समोर पहा, म्हणजे तुम्ही पूर्व किंवा म्हणजे पश्चिम दिशेला लावू शकता. हे मोरपीस त्या खाली ठेवायचं आहे पहा. मोरपीस जे आहे ते पण आपल्याला हे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोरपीस, बासरी ह्याची सगळ्यांची पूजा करायची आहे पहा. आणि मग हे आपण याची पूजा केल्याच्या नंतर आपल्याला हे आपल्या घरातील सगळे वाद कलह संपण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तिथे ठेवायचं आहे. ते पूजा करून झाली की नंतर मग आपल्याला आपल्या फोटो खाली ठेवायचं आहे. हे झालं मोरपिसाचं आपल्याला आपल्या घरातील वाद कलह संपण्यासाठी. आणि हे आपण मोरपीस आपल्या घरामध्ये ठेवल्याने पहा, आता बऱ्याच वेळेला घरामध्ये देवघरामध्येही आपण मोरपीस ठेवतो, कोणी किचनमध्ये ठेवतं, कोणी आपल्या बेडरूममध्ये ठेवतं. तर पहा, आणि ही बासरी पण आपण आपल्या देवघरामध्ये पण ठेवू शकतो. चांदीची जर बासरी शक्य झालं तर नक्की तुम्ही आवर्जून घ्या. पण आता प्रत्येकाची चांदीची बासरी घेण्याची ऐपत नसते, तर आपण ही बांबूची बासरी जरी घेतली तरी पण चालते. मग आपण ती बासरीसुद्धा आपण पूजा करून आपल्या घरामध्ये आणले, आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होईल पहा. आणि आपल्याला मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा, म्हणजे मुलं आपण म्हणतो मुलं हट्टी आहेत, किंवा म्हणजे मुलांचं अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आपल्यासाठी यासाठी काय करायचं आहे आपल्या मुलांचे जे पुस्तक असतात, वह्या असतात, आता आपण आणताना मग त्यासाठी मोरपीस जास्त घेऊन यायचे आणि मग त्यासाठीच आपल्याला मुलांची पूजा करायची आहे श्रीकृष्णापाशी म्हणजे बाळकृष्णापाशी आपल्याला
ह्या मोरपिसांची पूजा करायची आहे पहा. आपल्याला जरी फोटो खाली ठेवायचा असेल तिथे पण, किंवा मग आपल्याला हे मुलांच्या पुस्तकामध्ये आणि वह्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत पहा. जो विषय त्यांना अवघड जातो त्या विषयाच्या पुस्तकामध्ये आपण ठेवू शकतो. तर मग आपल्याला तिथे पूजा करायची आहे. जशी की आपण बाळकृष्णाच्या इतर सेवा करणार आहोत, तर त्याप्रमाणे सेवा करताना सर्व हे आपल्याला मोरपीस तिथेच ठेवायचे आहेत. आणि नंतर मग आपल्याला त्याच्यावर उपाय करायचा आहे. म्हणजे पाहत आहे पुस्तकामध्ये ठेवायचं आहे का, तर मग तो आपला उपाय की आपल्याला हे पुस्तकामध्ये ठेवायचं आहे. मुलांच्या त्यांना अभ्यास सगळं व्यवस्थित होण्यासाठी, म्हणजे असं त्यांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी आपण ते आणायचे आहे मोरपीस. अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता बासरीचे सुद्धा तुम्ही उपाय करू शकता. बासरी आपण आपल्या बेडरूममध्ये जर ठेवली तर पहा, आपल्या पती पत्नीमध्ये सगळे वादविवाद थांबतात. त्यांचं जे प्रेम आहे एकमेकांवरील ते प्रेम वाढतं. अशासाठी आपल्याला ही मोरपीस, बासरी आपल्याला कोणी पण पहा, इतर दुसरं कुठल्या जरी देवांचा आपण बेडरूममध्ये फोटो नाही ठेवू शकत, तर मग पहा आपण हे बाळकृष्णाचा म्हणजे राधा आणि कृष्ण हा फोटो नक्की ठेवू शकतो. आणि त्यातली त्यात की आपण हे बासरी नाहीतर मग हे मोरपीस हे आपण आपल्या बेडरूममध्ये नक्की ठेवू शकतो. याचा आपल्याला भरपूर फायदा होतो. त्यासाठीच मी हे काही उपाय घेऊन आले होते. मुलांच्या हट्टीपणासाठी किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आपण हे मोरपिसाचे किंवा ह्या बासरीचे आपण उपाय करायचे आहेत पहा. हे घरात आणल्याने आपल्या घरातील नकारात्मकताही नष्ट होईल. आपल्या घरातील वादविवाद संपण्यासाठी पण आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आता मी तुम्हाला थंबनेलमध्ये दिला आहे की इथे एक मोरपीस ठेवायचा आहे पहा. तर तो मोरपीस जो आहे तो आपल्याला कंटिन्यू आपल्या देवघरामध्ये एक मोरपीस ठेवायचा आहे. देवघरामध्ये मग तुम्ही कुठेही ठेवू शकता, किंवा मग नाहीच ज्यांना देवघरामध्ये ठेवणं शक्य मग ते किचनमध्ये सुद्धा ठेवू शकतात. पण हे देवघरामध्ये आपण मोरपीस ठेवायचा आहे, कारण आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे. मग आपल्याला देवघरामध्ये मोरपीस हा ठेवायचा आहे. तर मग चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एवढीच माहिती घेऊन आले होते की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदरच पहा आपल्याला ह्यापैकी एक कुठलीही वस्तू घेऊन यायची आहे पहा. चला तर मग झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.